छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये असलेली ही औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावरती आपण ही औरंगजेबची कबर बघू शकतो। याला मकबरा असं सुद्धा म्हटलं जातं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे आहेत हे इथं येत असतात। तसं तर औरंगजेबाचा मृत्यू जो आहे हा अहमदनगर जिल्ह्यातल्या भिंगार येथे एका सैनिकी कॅम्पमध्ये आजारपणानं झाला होता। मात्र इथं येण्याचं कारण असं होतं की समोरच जे आपल्याला दिसतंय हे त्यांचे गुरु हजरत ख्वाजा शेख बुरहानुद्दीन गरीब यांच्या चरणाशी त्यांना त्यांची जी आहे औरंगजेबाला जी आहे स्वतःची कबर ही जी आहे ही पाहिजे होती आणि त्याची ती इच्छा इथं पूर्ण करण्यात आली। मात्र आता गेल्या अनेक शेकडो वर्षांपूर्वीचा जो हा विषय आहे हा पुन्हा एकदा वादग्रस्त ठरलेला आहे, कारण अनेक हिंदू संघटनांची मागणी आहे की औरंगजेबाची कबर जी आहे ही इथून काढून टाकण्यात यावी आणि याचसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना, मग बजरंग दल असो, विहिंप असो, त्याचबरोबर मिलिंद बोटेंसारख्या ज्या त्यांची जी संघटना आहे अशा अनेक संघटना आज राज्यभरामध्ये आंदोलन करत आहे आणि याचा परिणाम आपण बघू शकतो की वर्षभर हे जे इथलं मार्केट आहे हे सुरू असतं। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हे सर्व मार्केट जे आहे आता बंद ठेवण्यात आलेलं आहे। जे पर्यटक वेरूळला येतात, अजिंठ्याला येतात, ज्यांना भारताचा इतिहास माहिती आहे ते या ठिकाणी सुद्धा येत असतात। मात्र सध्या या ठिकाणचं मार्केट पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे, कारण कुठल्याही प्रकारची संशयास्पद हालचाल इथं घडू नये यासाठी आता पोलिसांनी बंदोबस्त केलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे हे बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। या ठिकाणाबरोबरच मागे जिथे आपण आतमध्ये जातो त्या ठिकाणी सुद्धा 2 ठिकाणी वेपन डिटेक्टर्स आहेत, त्याचबरोबर तपासणी सुद्धा जी आहे ही केल्या जाते। आणि खुलताबादचा हा मुख्य रस्ता आहे, म्हणजे संभाजीनगरकडून आल्यानंतर आपण भद्रामारुती देवस्थान असेल किंवा घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असेल या ठिकाणी जातो, त्या ठिकाणचा हा रस्ता आहे। आणि या ठिकाणी आता संपूर्ण मार्केट तर बंद आहेच 4 ते 5 दिवसांपासून, त्याचबरोबर पोलीस जे आहेत हे तैनात करण्यात आलेले आहे। 2 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर 3 ते 4 ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जे आहे आरपीएफची 100 जणांची तुकडी सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे आणि आजच्याच दिवशी अनेक हिंदू संघटना या राज्यभरामध्ये आंदोलन करतात। तसंच येणाऱ्या काळामध्ये जे आहे मिलिंद बोटेंची जी पुण्यातली संघटना आहे तिनं सुद्धा इथं घुसून कबर जी आहे ही काढण्याचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर राज्य सरकार त्याचप्रमाणे जे आहे ASI आर्किटेक्चरल जे डिपार्टमेंट आहे देशाचं, त्यांनी या ठिकाणी आपापल्या पद्धतीने सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की आतमध्ये जर गेलं तर हा जा कबरीच्या आजूबाजूचा परिसर दिसतोय, याच्या आतमध्ये गेल्यानंतर एक छोटीशी कबर आहे आणि त्या कबरीवरती एक छोटंसं एक झाड लावण्यात आलेलं आहे, कारण औरंगजेबाने असं म्हटलं होतं की त्याच्या कबरीला कुठल्याच प्रमाणे सजवू नये, कुठल्याच प्रमाणे राजेशाही तामझाम जो आहे हा त्या ठिकाणी नसावा आणि अशा पद्धतीने ही कबर जी आहे इथं ठेवण्यात आलेली आहे। मात्र ज्या जुलमी पद्धतीने औरंगजेबानी शासन केलं होतं त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजे असतील यांचे हाल केले होते। छत्रपती शिवरायांना सुद्धा अनेक ठिकाणी औरंगजेबाने जे आहे ती सामना करण्याची वेळ आणली होती आणि हे सगळं पाहता या कटू आठवणी आजही कोणी विसरू शकत नाही। ही जरी वस्तुस्थिती असली तरी आता 350 वर्षांनंतर पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीला काढून टाकण्याचा मुद्दा पुन्हा एकदा वर आलेला आहे। आता याकडे राज्य शासन कशा पद्धतीनं बघतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। लोकमतसाठी अमेय पाठक, खुलताबाद।